नृत्य कलाकारांचं आगमन झालेलं आहे. रश्मो सुरुवातीला डान्स या ठिकाणी सादर होत आहेत. 1 2 3
तुम्हाला जर आवडले असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आपला छोटा कलाकार शाहीर दिवसा आणि खास करून माझा आवाज आतापर्यंत पोहोचवणारे धुनी संयोजक प्रख्यात ध्वनी संयोजक सुनीलजी घोरपडे यांना देखील मी शाहीर मानाचा मुद्रा करतो. आणि रसिक या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सोन्याच्या शुभेच्छा देतो आणि माझ्या कलेला सुरुवात करतोय. लक्ष तुझ्या वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा शिवे सर्वार्थ साधिके शरण्यत्र्यंबिके गौरी नारायणी नमोस्तुते. या श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं हे सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. इथे प्रत्येकाच्या मनात आगळाच हर्ष आहे. या गणरायाच्या आशीर्वादानं या मंडळाचं शतक महोत्सवाने पूर्ण होईल आणि चंद्र सूर्य तारे असेपर्यंत या मंडळाचं नाव राहील. राजाच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही कोकणची भूमी आहे. आजच्या राजामुळे अंगणातील तुळस आणि मंदिराचा कळस आपण पाहतो आहोत. त्या नृसिंह राजाच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही कोकणची भूमी आहे. इथे ना कधी कसली कमी होती ना आजही कमी आहे. ही भूमी नवरत्नांची आहे. ही माशी हमी आहे आणि म्हणूनच त्या भूमीतील सर्व वीरांना माझी पहिली सलाम. सवन गातोय. लक्षात सुद्धा जास्त वेळ घेणार नाहीये. रसिक जनाती सेवा करण्या रसिक जनाची सेवा करण्या आशिष द्यावा मला. आशिष द्यावा मला
रंगणी गुरुदाया वंदन तुला
नंदन गावदेवी बजरंग ओम शक्ती अखंड नागेश्वरीचा कडवई उजवागरवाडीचा ओम छत्रपती शिवाजी दत्त संतान अखंड नागेश्वरीचा गणपती बाप्पा सार्वजनिक गणेश मंडळाचं 50 वर्ष आहे, सुवर्ण वर्ष आहे आणि त्या निमित्तानं सर्व पदाधिकाऱ्यांनी आम्हाला सूचना दिलेल्या आहेत की बारी कशा पद्धतीने करायचे. साळवी साहेब तर आमचे ज्येष्ठ रंगकर्मी आहेत, आमचे देवराजी सर, बाकी सगळ्यांची मला काही ओळख नाहीये पण त्यांची नावं माहिती आहेत ते मी सांगतो. त्यामुळे बारी साहेब या ठिकाणी चांगलीच होणार. ही विद्यानगरी आहे, या विद्यानगरीला गालबोट लागणार नाही अशीच होणार आणि कोणताही अश्लील शब्द न वापरता बारी कशा पद्धतीने केली जाते याचा दाखला मी दोन्ही शाहिरीतून देऊन जाणार एवढं मात्र सांगतो. इथे गणरायाच्या चरणी नतमस्तक होतोय आणि माझ्या गणाला सुरुवात करतोय. शाहीर लक्ष असू दे. ही गणराया तुझ्या भजनात मी दंगाही, ही गणराया तुझ्या भजनात मी दंगाही, तुझ्या चरणी उधळतो ही काव्यरंगाही, तुझ्या भक्त जनांचा लाभला हा सत्संग आहे, अरे तुझ्या भक्त जनांचा लाभला हा सत्संग आहे, तुझे नाव नित्य ओठी हाच गोडा भंग आहे, अरे तुझ्यामुळेच देवा या जगात मला किंमत आहे, अरे तुझ्यामुळेच देवा या जगात मला किंमत आहे, तुझ्यावर ठेवून भरवसा देवा माझी हिम्मत आहे. नित्य राहू देवो ठावर, नाम तुझेच गणराया, जोडून या
दोन्ही कर आज न मी तो तुझ्या पाया नित्य राहू देव भावर नाम तुझेच गणराया जुळली आहे दोन्ही कर आज नवी तो तुझा पाया
रसिक प्रेक्षक हो, माझ्या गवळणीकडे मी वळतोय, पण आज या ठिकाणी श्री सार्वजनिक गणेश मंडळाचं 50 वर्ष आहे. 50 वर्ष या गणेशाची सेवा हे मंडळ करत आहे. खऱ्या अर्थानं आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जी कोणती कला असेल त्या कलेचा आधार हे आपले धर्मग्रंथ आहेत आणि आपला धर्म आहे, आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे. आज मी ज्या रंगमंचावर उभा आहे, या रंगमंचावर माझ्या तोंडातून गेलेला एक शब्द या रसिकांच्या मनावर परिणाम करणार आहे. आज आपण पाहतो आहोत की अनेक सामने या रंगमंचावर झाले असतील, अनेक सामने रसिकांनी पाहिले असतील, पण या सामन्यामध्ये आणि आजच्या सामन्यामध्ये रसिक हो, थोडासा फरक निश्चित तुम्हाला जाणवेल. कारण ही रंगभूमी आहे आणि या रंगभूमीची सेवा करताना या कलेचं पावित्र्य राखणं हे जसं शाहीराचं कर्तव्य आहे, त्याचप्रमाणे रसिक प्रेक्षकांचं सुद्धा तितकंच कर्तव्य आहे. कारण या व्यासपीठावरून, या रंगमंचावरून मी जे जे बोलेन ते तुम्ही मनात ठेवून जाणार आहात. आणि या कलेचं खरं रूप काय आहे, ही कोकणातील आपली कला आहे. आज आपण पाहतो, मी धन्यवाद देईन या मंडळाला की आपण या सार्वजनिक गणेश मंडळानं या 50 वर्षाचं औचित्य साधून 3 सामने 3 कार्यक्रम आणि मला वाटतं 10 दिवस कार्यक्रम इतर आहेत ते आहेत. मी धन्यवाद देईन आपल्याला, कारण 3 सामने आपण शक्ती तुर्याचे आयोजित केले. मला वाटतं आज खऱ्या अर्थानं इथे स्पर्धा होणार होत्या देवराजी, बरोबर ना? पण त्या स्पर्धेला संघ नाही मिळाल्यामुळे आज हा सामना ठेवावा लागला. संघ नाही मिळाले याचा अर्थ ही कला कुठेतरी थांबली आहे. त्या कलेला ऊर्जित अवस्था प्राप्त करून देण्यासाठी आपण आयोजक हे आम्हाला सहकार्य करतायत. कारण आयोजकांशिवाय कोणतीही कला मोठी होत नाही. जर आयोजकच नसतील तर कला मोठी होणार नाही. म्हणून शाहिरापेक्षा, कलाकारापेक्षा खऱ्या अर्थानं रसिक प्रेक्षक आणि आयोजक मोठे आहेत. मी पुन्हा एकदा तुम्हाला मनाचा मुद्रा करून या ठिकाणी माझ्या गवळणीकडे वळतोय. माझ्या गवळींचा आशय हा भक्तिमय आहे. कारण कोणत्याही लोककलेची परंपरा जपताना तिचं अध्यात्म हे सार आहे, अध्यात्म हा पाया आहे. आणि भक्तिमय वातावरण, भक्तीतूनच त्या कलेची सुरुवात होते. कोणतीही लोककला बघा. आणि म्हणून आपण स्तवन घेतलं, गणाची स्तुती घेतली. आणि जे राधा कृष्ण आपल्या धर्मामध्ये आपण ज्यांना भगवान मानतो त्यांची स्तुती मी या ठिकाणी करणार आहे. मी राधेचं वर्णन करताना एक मेघ प्रतिस्पर्धी शाहिरांना मारून ठेवतोय. साहेब येत असतील तर लक्षात ठेवा. कारण साहेब जे रंगदरम्यान अनेक कलाकार या ठिकाणी असतील, शाहीर असतील. मी आज जी गवळण गातोय, ही गवळण अशा पद्धतीने गातो असली तर मुलीच गाणार नाही. कारण त्या राजा कृष्णाच्या प्रेमाला, राधा कृष्णाच्या भक्तीला मला डाग लावायचं नाहीये आणि माझ्याकडून पाप ते माझ्या माथ्यावर घ्यायचं नाहीये. कारण धर्माचा निंदा करणारा जितका पापी असतो तितका तो ऐकणारा सुद्धा पापी असतो. याच्यावर मी ठाम आहे. पण गवळण काय गातोय बघा. आणि गवळण अशा पद्धतीचे आहे, त्याचं विशेषण निश्चित करणार आहे.
माझे प्रतिस्पर्धी शाहीर योगेश दादा यांनी गवळण कान ठेवायचा आहे, कान उघडा ठेवायचा आहे, कारण मी जी गवळण गातो त्या आशयाची आणि त्या पद्धतीची गवळण मी तुम्हाला बऱ्याचदा गायलेली आहे आणि आज वेगळी आहे पण अर्थ तोच आहे, आशय तोच आहे. या गवळणीमध्ये कोणत्याही शब्दाला काना नाहीये, आकारात्मक कोणताही शब्द नाहीये, कारण तुम्ही काना आहात आणि कानाशिवाय गवळण. आणि तुम्हाला जर या माझ्या मागून येऊन गवळण गायची असेल तर वेलांटी आणि मात्रा वगळून तुम्हाला गवळण गावी लागेल आणि तुम्ही शिवधनुष्य पेलणार हे मला चांगलं माहिती आहे. मी पुन्हा एकदा एक वेगळी गवळण गातोय रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी. मी राधिका तू माझा श्याम आहे, मी राधिका तू माझा श्याम आहे, पण तुझ्या आधी माझ लोकांच्या मुखी नाम, तुझ्या माझ्या प्रेमाची महती त्रिलोकात ज्ञात आहे, तुझ्या माझ्या प्रेमाची महती हे कान्हा, तुझ्या माझ्या प्रेमाची महती त्रिलोकात ज्ञात आहे. आणि आज तुला इथे शह देण्यासाठी मी पहा कशी गवळण गाते, पूजिते तुझी निसदिन मी बनी रे, पूजिते तुझी निसदिन मी मनी रे, कधी येशील भेट देशील मज कुंजवनी रे. बघा कुठल्याही शब्दामध्ये आकारात्मक शब्द नाहीये. हो मला सांगतात की तुम्ही मात्रा उकार वगैरे काय बघा म्हणता, आकारात्मक शब्द नाही. बघा पूजिते तुझी निसदिन मी मनी रे, पूजिते तुझी निसदिन मी मनी रे, कधी येशील भेट देशील मज कुंजवनी रे, कधी येशील भेट देशील मज कुंजवनी रे.
वसंत भगणे यांच्याकडून आम्हा कलाकारांसाठी 501 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. आम्ही आपले सदस्य ऋणी आहोत. त्याचबरोबर माझे परम मित्र बाबा पिरदनकर खास दहिवलीवरून कार्यक्रम पाहण्याचे आले आणि त्यांच्याकडूनही मला या कार्यक्रमासाठी आमच्या रसिक प्रेक्षकांसाठी आमच्या नृत्य कलाकारांसाठी 200 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. आम्ही आपले सदस्य ऋणी आहोत. तुम्हा दोन्ही आमच्या बक्षीसदात्यांना मानाचा मुद्रा मी या ठिकाणी माझ्या पदाकडे बोलतोय. साहेब लक्ष असू द्या. सॉरी थोडी सुधारणा करतोय. नाव चुकलेलं आहे. यशवंत भागणे यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आले आहे. आम्ही या ठिकाणी सदस्य ऋणी आहोत. आज या गणेशोत्सवा दिवशी रसिकांना माझ्या कलेच्या आनंदात भिजवणार आहे. आज या गणेशोत्सवा दिवशी रसिकांना माझ्या कलेच्या आनंदात भिजवणार आहे. माझं प्रत्येक गाणं मी सुंदर शब्दांनी सजवणार आहे. आज इथे रसिकांच्या मनावरती मी अधिराज्य गाजवणार आहे. आज इथे या रसिकांच्या मनावरती मी अधिराज्य गाजवणार आहे. आणि आज या शाहिरांचे मी योगेश दादांचे बागा वाजवणार. दिल्लीमध्ये प्रसिद्ध इंडिया गेट आहे. तुम्हाला संघर्ष हाताने कान देऊ नये का, कानात गोळे घालू नका. दिल्लीमध्ये प्रसिद्ध इंडिया गेट आहे. तुमची नि माझी शाहीर आज या मोसम मध्ये पहिलीच भेट आहे. इथून त्या वाशीची खाडीमध्ये आमचं प्रसिद्ध दिव्यांचं बेट आहे. आणि जर आज इथं वावग बोलला तर तिथं विसर्जन करेन हे माझं सांगणं थेट आहे. सुरेंद्रदा घोरपडे यांच्याकडून उत्कृष्ट रंगभरीसाठी 501 रुपयाचं जे आमच्या धनुष्यराजे काय सुरेंद्र घोरपडे दादा तुम्हाला शाहिरी मनाचा मुद्रा 501 रुपयाचं पारितोषिक माझ्या पदाकडे बोलतोय. शाहीर लक्ष असू द्या. या शाहिरांच्या ज्ञानाची खोली आज मी मापणार आहे. या शाहिरांच्या ज्ञानाची खोली आज मी मापणार आहे. आणि तुम्ही जर इथं वावगे बोलला तर हा जनसागर तापणार आहे. माझा धंदा उद्याच्या पेपरात छापणार आहे. ठेवून भान गाण्याचं गाणं नाही भलतच चालायचं. आम्ही बघा योगेश दादा अहो ठेवून भान गाण्याचं गाणं नाही भलतच चालायचं. अहो देतो यंदा तोंडाचं गाठार थोडं जपून बोलायचं. अशी गाडीनं मजबूत ठोकून ठोकून नाहीतर अशी गाडीनं मजबूत ठोकून ठोकून मग मला नाही बोलायचं. अशी गाडीनं मजबूत ठोकून ठोकून मग मला नाही बोलायचं.
सावरटे गावात माझ्या जोडीला भेटलाय असा हा सांड. सांड या शब्दाचा अर्थ ग्रंथ पुराणामध्ये गुरु या अर्थ शब्दाचा अर्थ आहे. शिवाच्या मंदिरासमोर नंदी असतो हे गुरुचं प्रतीक आहे. आणि मी या बुवांना हा शब्द बऱ्याचदा वापरताना चांगला माहिती आहे. त्यामुळे रसिक प्रेक्षकांच्या माहिती सांगतोय. सांड या शब्दाचा अर्थ गुरु अर्थ म्हणून तुम्हाला मी गुरुच्या भावनेनं बघतोय. पाहूया तुम्ही माझ्यापेक्षा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहात. तुम्ही कोणत्या पद्धतीने मला ज्ञान देताय हे मला बघायचं आहे. आज इथे या यांना मी माझा प्रश्न लेखी स्वरूपात दिलेला आहे. पण रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी मी पुन्हा एकदा या प्रश्नाचं उच्चारण इथे करत आहे. ज्याप्रमाणे भगवान शिवाचे शिवगण त्याचप्रमाणे आपण भगवान शिवाचे शिवगण जे म्हणतो त्याचप्रमाणे लक्ष्मीचे लक्ष्मीगण असतात. भगवान शिवाचे ज्याप्रमाणे शिवगण त्याप्रमाणे लक्ष्मीचे लक्ष्मीगण असतात. आपण गणांच्या अधिपतीला जसं गणपती म्हणतो तसंच त्या लक्ष्मी गणांच्या अधिपतीला काय म्हणतात आणि त्या गणांना काय म्हणतात हे बुवा तुम्ही मला सांगायचंय. लक्ष्मी देवीच्या गणांना काय म्हणतात आणि त्याच्या अधिपतीला काय म्हणतात. आणि एक टीप तुम्हाला देतोय की यक्ष आणि कुबेर वगळून बुवा प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. आणि हे उत्तर माझ्या प्रश्नाशी मिळतं जुळतं असावं, मिळतच असावं, जुळतं मिळतं असं म्हणतोय मी. याचं कारण असं की अनेक विषयाला अनेक बाजू असतात, अनेक उत्तर अनेक ग्रंथामध्ये असतात. माझ्या कथेला जुळणारी, माझ्या कथेच्या सुसंगत तुम्ही कथा अन्य कोणत्याही ग्रंथात असं म्हणत नाही की माझ्या ग्रंथामधलं उत्तर तेच मला पाहिजे. पण या ठिकाणी मी सावर्डेमध्ये आलो, चिपळूण मार्गे मी सावर्डेमध्ये आलो. काही लोक इकडे दहेली मार्गे सुद्धा येतात, बरोबर ना. इथे येण्याचा मार्ग 2-3 मार्ग आहेत, पण इथे मुक्काम हा एकच आहे. म्हणून म्हणतोय उत्तर तुम्ही कुठल्याही ग्रंथातून द्या, पण माझ्या कथेशी जर ज्याप्रमाणे सुसंगत असं जर उल्लेख असेल की लक्ष्मीच्या गणांना अमुक अमुक म्हणतात आणि त्याच्या अधिपत्याला काय म्हणतात तर मी निश्चित या ठिकाणी मान्य करेन हे तुम्हाला मला सांगणार. आणि म्हणून काय म्हणतं
प्रमाणे माझी प्रथम फेरी संपन्न केली आहे. मंडळाच्या सांगण्याप्रमाणे पण मला वाटतं मी थोडक्यात 1 तासामध्ये माझी बारी आटपली आहे. दुसरी फेरी या ठिकाणी म्हणजे त्यांची पहिली फेरी माझ्या प्रतिस्पर्धी या ठिकाणी माझे प्रतिस्पर्धी शाहीर योगेश दादा म्हणतोय आता. दादाच म्हणतोय योगेश दादा कातकर. दादा जर नाही केला पुरा वादा तर मग तुम्हाला माहिती आहे की पडवळ गुरुजी काय करतात ते, बरोबर ना? त्यामुळं तुम्हाला चांगलं माहिती आहे या ठिकाणी तुम्ही तुमच्या पद्धतीने बारीकावर तुमच्या मागून येण्याचा मी प्रयत्न करणार आहे. पण जर काही वावगं वागला अगर सीधी उंगली से घी ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पडती आहे असं म्हणतात. मी तसं नाही करणार. आम्ही आमचं पातेलं जाळ करायचं आणि टोप चुलीवर ठेवायचा. अन्न भाजलं म्हणून बोलायचं नाही ह्या मधली. आणि बारी ही बारी होणार, मनोरंजन पण होणार, शास्त्र आधार होणार. आतापर्यंत मी तिन्ही गाणी योग्य पद्धतीने लोकांना पटवून दिले, शास्त्र पटवून दिलेलं आहे. मागं काहीच बोलत नाही. पण दुसऱ्या बारीमध्ये गाठ तुमची आणि माझी आहे आणि ही गाठ कशी मारून ठेवणं मजबूत तुम्हाला नाही माहितीये. सोडणार नाही, दगडीत खेचायला लागेल सोडताना, लक्षात ठेवायचं आहे. पण योगेश दादा तुम्ही पुरा कादा वादा नाहीतर काय होईल तुम्हाला माहिती आहे. सगळं बादा. चला तर या ठिकाणी माझी फेरी संपन्न करतोय. रसिक प्रेक्षक तुम्हाला जर निश्चित या ठिकाणी फेरी आवडली असेल तर रसिक प्रेक्षकांकडून मी पुन्हा एकदा टाळ्याची दाद मागतोय. आणि या ठिकाणी संपूर्ण या कार्यक्रमाला आपण शुभेच्छा देऊयात. माझ्या प्रतिस्पर्धी शाहिरांना मी त्यांच्या प्रथम फेरी शुभेच्छा देतोय आणि पुन्हा एकदा बजाव सांगतोय तुमच्या पद्धतीने तुम्ही कार्यक्रम करा. पण योगेश दादा लक्षात ठेवा. चला माझ्या प्रथम फेरीला मी पूर्ण करून देतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.